नमस्कार. आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये सुविख्यात चित्रकार आणि लेखक सतीश भावसारजी आलेले आहेत. नमस्कार भावसारजी. नमस्कार. आता यांच्याबद्दल आणखीन काय सांगायचं, कारण साहित्य क्षेत्रातल्या, प्रकाशन क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना सतीश भावसार हे नाव माहीत आहेत. ज्येष्ठ चित्रकार आहेत. जवळजवळ 6000हून अधिक मुखपृष्ठ त्यांनी केलीत आतापर्यंत आणि शेकडो रेखांकनं. तुम्ही पुण्यापासून सुरुवात झाली तुमची, म्हणजे अभिनव कला महाविद्यालयातून तुम्ही कमर्शियल आर्टची पदवी घेतली आणि तिथून सुरुवात झाली, नाही का? तुमच्या घरामध्ये काही परंपरा होती चित्रकलेची वगैरे? कसं काय वळलात तुम्ही या सगळ्या ह्याच्याकडे? माझे वडील आर्मीमध्ये होते, पण त्यांचा पिंड चित्रकाराचा होता. तर त्यांना चित्र काढताना मी बघायचो. त्यांनी विश्वामित्र, मेनका वगैरे अशी जी चित्र काढली होती पेन्सिलीनी, ते माझं आकर्षण झालं होतं. म्हणजे वडील कधी चित्र काढायला बसतायत आणि मी बघतोय. तुमचं गाव कुठलं भावसार? बेळगाव. 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 आणि नंतर पण जन्म बेळगावचा. नंतर सगळं वडील आर्मीत असल्यामुळे आम्ही ठिकठिकाणी होतो, भारतात अनेक ठिकाणी होतो. घरच्यांची साहजिक इच्छा होती की मी डॉक्टर बनावं आणि माझ्या डोक्यामध्ये वडिलांची चित्र होती की आपण चित्रकार बनावं. अरे वा. पण चित्रकार बनायचं म्हणजे काय हे शाळेतल्या वयामध्ये कळणं अवघड होतं की काय करायचं नेमकं. तर एक दिवशी आमच्या शेजारी मोहन नावाचा एक मुलगा राहायचा आणि त्यांनी एक चित्र रंगवायला घेतलं होतं अय्यप्पाचं. आजही देवरोडला अय्यप्पाच्या डोंगरावर ते चित्र आहे. अरे वा. ते चित्र मी बघितलं आणि मी खात्री म्हणजे माझ्या मनाची झाली की आपण इथंच रमतोय आणि कुठं रमू शकत नाही. आणि मग मी त्या दृष्टीने पावलं टाकली. म्हणजे त्या काय परीक्षा असतात त्यात दिल्या सगळ्या वगैरे आणि अभिनवमध्ये ॲडमिशन घेतली. म्हणजे पहिला किरण तुम्हाला त्या मोहनकडून मिळाला? मोहनकडून आणि वडिलांकडून. आधी वडिलांकडून आणि मग मोहनकडून. कारण वडील ब्लॅक अँड व्हाईट चित्र काढायचे आणि मोहन रंगीत काढायचा. मग तुम्ही हे करिअर करायचं असं ठरवलं? हां, म्हणजे तेव्हा ही काही फार जाणीव नव्हती की चित्रकार व्हायचं तर मग पुढे काय. इतका असा विचार मी त्या काळात केला नाही जसा आत्ता केला जातो. तर आमच्याच कॉलेजमध्ये शिकवायला सुभाष अवचट होता. आणि मी पासआउट होईपर्यंत तो कॉलेजमधनं बाहेर पडला, म्हणजे सोडून दिलं त्यांनी. कुठला काळ आहे हा? कुठलं वर्ष? हा साधारणपणे 79-80चा काळ आहे. तो त्यांनी स्वतःचा स्टुडिओ चालू केला. अर्थात आम्ही बाहेर पडल्यानंतर त्याच्या स्टुडिओवर जाऊन काम करायचं. तर मी बघायचो की तो सुभाष भिंतीवर एका वेळी 8-8 कागद लावायचा आणि एका वेळी 8-8 कव्हर्स करायचा. काय म्हणला? हो, एका वेळी. त्याचं व्हिजन इतकं ब्रॉड होतं की ह्या पुस्तकासाठी हे पाहिजे, या असं. ते एकदा रंग घेतला की मग तो इथं थोडा असं करून संध्याकाळपर्यंत 8-8 कव्हर्स पूर्ण करायचा. आणि ती इतकी सुंदर असायची की ते बघत राहावं असं असायचं. तर त्यावेळी मी ठरवलं की एजन्सीमध्ये ॲप्लिकेशन देऊन फेऱ्या मारण्यापेक्षा हे काम केलं तर काय हरकत आहे. किती अवघड आहे याची कल्पना नव्हती मला. मी बाहेर पडलो त्यावेळेस प्रत्येक प्रकाशक मला विचारायचा, तुमचं आधीचं काम दाखवा. अरे हे फार अवघड होतं. त्यावेळेस महाराष्ट्रात प्रत्येकाची इच्छा होती माझं कव्हर सुभाषनी करावं. आमचं नाव नाही, कुणाला माहीत नाही, काय करायचं. असे मी जवळजवळ 3-4 महिने काढले. कामं मिळत नव्हती. मी पुण्यामध्येच राहत होतो आणि आर्थिक परिस्थिती नेहमीप्रमाणे कोलॅप्स झालेली होती. हा, सगळ्याप्रमाणे. मी एक आयडिया केली की कामं मिळवायची असतील तर आता नुसतं जाऊन मला काम द्या, मी चित्रकार आहे हे सांगण्यात काय अर्थ होता. मी काय केलं की साहित्य अकादमीची पुस्तकं मला फार आवडायची, अतिशय. विषय त्यांचे आणि हे सगळं. आणि ती 7-8 पुस्तकं माझ्याकडे होती साहित्य अकादमीची. ती पुस्तकं मी घेतली आणि नवीन कव्हर्स तयार केली. अरे वा. 5-6 नवीन कव्हर्स तयार केली आणि सरळ गेलो प्रकाशकांकडे. काय काम केलंय तुम्ही? हे काम केलंय. अरे ते बघायचे कोण आहे प्रकाशक, साहित्य अकादमी. ते इम्प्रेशन खूप पडायचं. खरं ॲक्च्युली ती कव्हर्स वेगळी होती. मी माझ्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ती कव्हर्स, पण त्यामुळे मला कामं मिळत गेली.
पहिलं कव्हर मी केलं श्यामची आई, आणि पहिल्याच याच्यात ते अप्रूव्ह झालं. त्यांना अतिशय आवडलं. ते पुस्तक छापलं गेलं आणि ते पुस्तक जसं छापून बाहेर आलं त्यानंतर माझ्याकडे कंटिन्युअस कामं राहिली, ती आजतागायत आहे. पण तुम्ही पुस्तक वाचता ते मुखपृष्ठ करण्यापूर्वी? सुरुवातीला मी पूर्ण पुस्तक वाचायचं. अच्छा. आणि त्यावर विचार वगैरे सगळा करून असंख्य स्केचेस, म्हणजे 20-20 स्केचेस केलेली आहेत मी एकेका पुस्तकासाठी. असं सगळं करून मी करायचं. पण आता काय झालं, इतकं वेगवान झालंय सगळं आणि काही माध्यमं हाताशी आहेत. एखाद्या लेखकाचं पुस्तक असेल 400 पानं, तर आत्ता 400 पानं वाचणं जमत नाही. लेखकाला फोन करून सारांश विचारून घ्यायचा की ते, आणि आता ती प्रॅक्टिस आहे. पूर्वी नुसतं सारांशावर काही जमायचं नाही, वाचायला पाहिजे, सगळे डिटेल्स माहीत पाहिजेत. आता तसं काही होत नाही. आता लेखक माहीत असतात. सारांश सांगितल्यानंतर डोळ्यासमोर संपूर्ण स्पॅन उभा राहतो आणि मी काम करतो. हा, आणि नंतर मुखपृष्ठकार म्हणून ओळखायला लागलेलो. हे मलाही नवीन होतं. तरी सुद्धा भावसार, बोलता बोलता एकदा तुम्ही मला म्हणाला होता की तुमचे 4 मुखपृष्ठांबाबतचे अनुभव खूपच वेगळे होते. गुलजारांचं पुस्तक, रत्नाकर मतकरींचं पुस्तक, नारळीकरांचं पुस्तक, आणि आणखीन एक पुस्तक तुमचं सेगनचं पुस्तक. बरोबर. त्याबद्दल थोडं सांगा. काय की काही कवर्स असतात ती कम्युनिकेशन क्लिअर असतं लेखकाचं आणि माझं, त्यावेळेस काही अडचणी येत नाहीत. पण ही जी मंडळी आता तुम्ही म्हणताय ना, ती इतकी मोठी माणसं आहेत की कार्ल सेगन हा माणूस वाचायचा मी प्रयत्न केला होता. कॉलेजपासून प्रयत्न करतोय की सेगनचं एक तरी पुस्तक पूर्ण वाचायचं. ते जमत नव्हतं, कारण एकतर ती त्यांची भाषा इंग्रजी ती इतकी, आणि ती नवीन दिशा, ही दिशा मला समजायची नाही आणि त्यामुळे कळायचं नाही की आपण काय वाचतोय. एक एक पुस्तक 2-2, 3-3 वेळा वाचल्यावर अंदाज यायचा की हे या विषयावरचं पुस्तक असं आहे. आणि एकदा काय झालं की मला कोठावळ्यांचा फोन आला. ते म्हणाले ते पुस्तक करायचं आहे, तुम्ही कराल का? तर म्हटलं आता काय, सगळीच करतो म्हणून मी गेलो त्यांच्याकडे. तर त्यांनी मला एक ॲड्रेस दिला, लवळ म्हणून, प्राध्यापक लवळ यांच्याकडे जा आणि तुम्ही चर्चा करून ठरवा पुस्तक. तर म्हटलं कुठलं पुस्तक आहे? ते म्हटलं कार्ल सेगनचं पुस्तक आहे. तर शॅडोज ऑफ फॉरगॉटन अँसेस्टर्स असं नाव आहे त्या पुस्तकाचं. एखाद्या लेखकाचं पुस्तक करायचं म्हणजे त्याच्या विचारांच्या पातळीवर जावं लागतं. बरोबर. माझ्या पातळीवरनं मी काही करू शकत नाही. सेगनचा तो विषय असा होता, आपले पूर्वज, त्यांच्याविषयीचं ते सगळं प्रिस्क्रिप्शन त्या पुस्तकामध्ये आहे की मी, माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा, माझे खापर पणजोबा, त्यातनंही फार ते काही जण असतात की ते त्याच्याही पलीकडे 10 पिढ्यांपर्यंत जातात. तर त्यांनी त्या पूर्वजांविषयी लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये. आणि मला मुखपृष्ठ करायचं आहे म्हणजे इतकी कॉम्प्लिकेशन त्यात दाखवून चालणार नव्हतं. सहजपणे ते पुस्तक बघितल्यानंतर कळलं पाहिजे की काय म्हणायचंय. तर तुला सांगतो की 15-1 दिवस अगदी अस्वस्थ झालो होतो मी. काही सुचत नव्हतं काय करायचं काय नाही. तर मी विचारात कमी पडत होतो. सेगनला जे म्हणायचंय तिथपर्यंत पोचू शकत नव्हतो किंवा मी विचारात कमी पडत होतो. एक दिवशी ठरवलं की जे आपलं असेल तो आपण विचार करू आणि सेगनला एकच कव्हर पाठवू. व्हॉट एव्हर इट इज, की त्यांना नाही आवडलं तर सोडून द्यायचा विषय. ग्रेट. आवडलं तर ते माझ्यासाठी खूप चांगलं होतं, म्हणजे चांगली गोष्ट होती ती. तर मी असा विचार केला की आपल्याला किती माहिती आहे, 6-7 पिढ्यांची माहिती आहे. त्याच्या आधी 6000 पिढ्या असू शकतील. तर मी तिथपर्यंत कधीच पोचू शकत नाही. मग जेव्हा विचारातनं मी मागे मागे गेलो आणि एका अश्मयुगीन माणूस की जिथनं आपल्या इतिहासाची सुरुवात होते, म्हटलं याच्यात कुठंतरी आपला पूर्वज दडलेला आहे आणि तो कधी सापडायचा नाही आपल्याला. आणि ही लिंक कुणालाच सापडणार नाही जगामध्ये की कोण होतं आणि मी कसा इथपर्यंत आलो. तर मग तो विचार सुचला की एक मूल जन्माला येतं तिथून सुरुवात होते. त्या मुलानंतर आणखीन 5000 वर्षांनी तो वेगळा असेल कोणीतरी, पण आत्ता आपल्याला माहीत असलेला ॲन्सेस्टर हा आहे. आता इतक्या छोट्या नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाचा फोटो तो मिळणं अवघड होतं. कारण त्यातली मुख्य अडचण अशी आहे की कुठलीच आई आपल्या जन्मलेल्या बाळाचा फोटो काढू देत नाही. बरोबर. की नाही याचा फोटो नाही काढायचा.
तर ते कसं जमून गेलं की आमच्याच इमारतीतली आमची चांगले स्नेही आहेत, त्यांची मुलगी डिलिव्हर झाली. आणि ते मला पटकन सुचलं. तर मी माझ्या बायकोला स्मिताला विचारलं की ह्या मुलाचा फोटो आपल्याला घेता येईल का. ती म्हणली नाही रे, असं घेत नाहीत फोटो लहान मुलांचा. अगं म्हटलं आपण भेटायला जाऊ तेव्हा विचारू, नाही म्हणाली तर सोडून देऊ, मग दुसरीकडे बघू. मग आम्ही तिच्याजवळ गेलो, जरा बोललो वगैरे, आणि तिला म्हटलं अगं ह्याचा फोटो घेऊ का मी. ती म्हणली अहो तुम्ही काय विचारताय, तुम्ही घ्या ना, तुम्हाला काय असं वाटतंय. ताबडतोब मी तो फोटो घेतला. फोटो घेतला आणि त्या रात्रीतनं ते कव्हर पूर्ण झालं. की अंतराळ की ज्यात तुला अनेक तारकासमूह आणि सूर्यमाला आणि हे ते सगळं भरलेलं आहे, आणि एक छोटं बाळ त्या दुपट्यावर पडलेलं या सगळीकडे बघतंय, की तो जो व्हास्टनेस आहे त्यामध्ये तो बघतोय. आणि मी खुश झालो त्या कव्हरवर. म्हटलं हे आपल्या मनासारखं झालंय. आणि सेगन पण खुश झाला. ते सेगनला पाठवलं, अप्रुव्हलसाठी पाठवावं लागतं. तर सेगन म्हणाले की यापेक्षा वेगळं काय होऊ शकतं. क्या बात है. अशा काही गोष्टी मला खूप आनंद देऊन गेलेल्या आहेत. हे आनंदाचं बोलणं यापुढे असंच पुढे चालू ठेवू. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. भाऊसाहेब, तुम्ही जशी अनेक चित्र केली, मुखपृष्ठ केली, रेखांकनं केली, तसं तुमचं एक अलीकडे गाजलेलं काम म्हणजे रहस्यकथांचे सम्राट ज्यांना म्हणतात. म्हणजे आम्ही तर लहानपणी ते काळा पहाड आणि झुंजार, बबलू, अरे आम्ही म्हणजे मॅड करून सोडणारी पुस्तकं होती ती. असे बाबूराव अर्नाळकर त्यांच्या निवडक कथांचं संपादन तुम्ही केलं. आणि हा एक म्हणजे एखादा चित्रकार, आणि तो सुद्धा रहस्यकथांचं संपादन करतो आणि ते पुस्तक गाजतं. महेश एलकुंचवार यांच्यासारखा अत्यंत गंभीर म्हणजे प्रायोगिक आणि या नाट्यक्षेत्रामध्ये मोठं असलेलं नाव, ते प्रस्तावना लिहितात या पुस्तकाला. हे सगळं मला एकदम असं अद्भुत वाटतं. त्याबद्दल थोडं सांगा. निवडक बाबूराव अर्नाळकर. लहानपणी लपून छपून वडिलांपासनं अर्नाळकरच वाचलेलं आहे मी. म्हणजे मी पहिलं पुस्तक वाचलं त्यांचं सुवर्णकाराचे रहस्य. ही पहिली कादंबरी आजही लक्षात आहे माझ्या. इतकं ते इम्प्रेशन होतं त्या पुस्तकाचं. एकदा लोकवाङ्मयगृहामध्ये मी आणि विश्वासराव सहज गप्पा मारत बसलो होतो. प्रकाशक विश्वासराव लोकवाङ्मयगृहाचे माहिती आहे. आणि काहीतरी ते त्यावेळेस वाद होता की साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कुणी व्हायचं, कोण होणार किंवा काय, असा तो वाद होता. ते मला पटकन म्हणाले तू सांग कुणाला करशील तू संमेलनाचा अध्यक्ष. आणि मलाही माहीत नाही. मी म्हटलं मी बाबूराव अर्नाळकरांना करेन अध्यक्ष. तर ते जरा चमकले की हे काय नाव काढलं तू बाबूराव अर्नाळकरांचं. म्हटलं किती वाचलंय हो, सुरुवातच केली म्हटलं त्यांच्यापासून आजपर्यंत. ते म्हणाल तू लिहिशील का ह्याच्यावरती यांचं चरित्र. तर म्हटलं लिहितो. ते फारच सोपं वाटलं मला. तर मग असं वाटत होतं आपण इतकं वाचलंय तर त्यांचं चरित्र लिहायला काय जातं. जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळेस मी प्रकाशकांना भेटलो, ज्या ज्या प्रकाशकांनी पुस्तकं काढली होती त्यांना भेटलं की ते म्हणायचं हो ते आमच्याकडे यायचे, स्क्रिप्ट द्यायचे, त्यांचं गिरगावात दुकान होतं, ह्याच्या पलीकडे गाडीच जात नव्हतं की ते जन्मले कुठे, वाढले कसे, ते लेखनाकडे वळले कसे, हे कुणालाही माहीत नव्हतं. सगळं रहस्य होतं त्याच्याभोवती. एक दिवशी एवढी माहिती कळाली की गिरगावमध्ये एक प्रकाशक आहेत, तर ते बाबूरावांचे खूप जुने मित्र आहेत, त्यांना भेटायला तू जा आणि बघ त्यांच्याकडून काय माहिती मिळतो. या मी गेलो तेव्हा त्यांचं वय साधारण 94 वर्ष होतं. बापरे. त्यांना आपण बोललो तरी उत्तर द्यायला एखादं मिनिट लागायचा. तर ह्या पद्धतीने पुस्तक होणं शक्य नव्हतं. पण म्हटलं त्यांच्याशी जेवढं बोलता येईल तेवढं मी बोलत होतो. वृत्ती होती त्यांची. ते म्हणाले कल्याणला त्यांचा मानसपुत्र आहे, तर त्यांच्याकडे जा आणि ते काय माहिती देतात का बघ. आणि त्यांना म्हटलं की मी असं अर्नाळकरांवर लिहितोय, तर तुम्ही काही माहिती द्याल का मला.
तर ते म्हणाले की मी स्वतःच अर्नाळकरांचं चरित्र लिहितोय, त्यामुळे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. अरे बापरे. आता सगळे मार्ग अशा पद्धतीने बंद होत आहेत, म्हणजे कुठंतरी धडक मारणं आवश्यक होतं. त्यांना छळलं मी अक्षरशः, जाऊन कल्याणला जायचं, सांगा मला काहीतरी सांगा, हे सांगा ते सांगा. मग त्यांनी हळूहळू मला त्यांची माहिती द्यायला सुरुवात केली अर्नाळकरांची, की त्यांनी सुद्धा वैतरणीच्या काठावर नावाचं आत्मचरित्र लिहायला घेतलं होतं. त्याची काही पानं दिली मला, आणि त्या माणसाकडे संग्रह होता 1400 पुस्तकांचा अर्नाळकरांच्या. बापरे. आणि मग त्यांना खात्री पटली की हा गंभीरपणे सगळं करतोय. मग त्यांनी मला सांगितलं, म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामधनं त्यांचे काही लेख छापून आले होते, बाबूरावांवरचे लेख आले होते, ते मला मिळाले. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी मला दिल्या, आणि या सगळ्यामधून मी बाबूरावांचं चरित्र तयार केलं. खूप मोठं नाही झालं ते. तर मी 5 वर्ष एकूण घेतली आणि हे पुस्तक तयार केलं. सिद्ध झालं. त्यामध्ये कसा मिळाला सांगा फक्त थोडक्यात. साहित्य संमेलनात ते पुस्तक प्रकाशित झालं, आणि ज्या दिवशी प्रकाशित झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आवृत्ती संपलेली होती. क्या बात आहे. नंतर पुन्हा प्रकाशित झालं तर दुसरी आवृत्ती पण 3-4 दिवसात संपलेली होती. आणि मग अशा मला वाटतं 3 आवृत्त्या त्याच्या निघाल्या एकूण त्या पुस्तकाच्या. मोठं पुस्तक होतं आणि किंमत पण जास्त होती. पण फोन अजूनही येतात मला त्या पुस्तकाविषयी बाबूरावांच्या. नंतर त्याचं हे पण झालं, म्हणजे महाराष्ट्र सरकारचा त्याला पुरस्कार मिळाला. कौतुक चांगलं झालं. तुमचं आणखी एक महत्वाचं पुस्तक आणि अतिशय गाजलेलं म्हणजे भाऊसार 3 चित्रकार, म्हणजे व्हिन्सेंट व्हॅन गॉग, अमृता शेरगिल आणि प्रभाकर नाईक साटम. आता हे तिन्ही वेगवेगळ्या शैलीचे चित्रकार आणि मोठे लोक. आता प्रभाकर नाईक साटम म्हणजे आपले कोकणचेच, टॅपेस्ट्री म्हणजे जपानमध्ये जाऊन ज्यांनी मोठं नाव केलं, कोकणचंच नाही आपल्या देशाचं नाव केलं तो माणूस. अमृता शेरगिल यांनी एक पाश्चात्य आधुनिक शैलीमध्ये, पूलच म्हणतात तिला, पाश्चात्य आणि भारतीय शैलीचा पूल म्हणतात. आणि आवेगपूर्ण फटकारे मारणारा, व्हिन्सेंट, प्रेयसीला कान कापून देणारा व्हिन्सेंट व्हॅन गॉग. तर हे 3 चित्रकारांवर लिहावंसं तुम्हाला का वाटलं? हे 3 चित्रकार 3 शतकातले आहेत. म्हणजे 19व्या शतकामध्ये अमृता शेरगिल होती, त्याच्या आधी व्हॅन गॉग होता, आणि आत्ता 20व्या शतकामध्ये प्रभाकर नाईक साटम आहेत. तर प्रत्येक शतकामध्ये गाजलेला कोण होता, तर व्हॅन गॉग माझ्या लक्षात आला. नंतर अमृता शेरगिल आली की जिने भारतीय कलाला वेगळा प्रवाह दिला. आणि आत्ता लक्षात आलं की प्रभाकर नाईक साटम, ज्यांचं पिकासो आणि ते अशी प्रदर्शनं भारतात, युरोपमध्ये. खरंच हो. की पिकासो बरोबर यांचंही असतं, अजून एखाद दुसरा चित्रकार असेल, पण पिकासोच्या तोडीने जाणारा चित्रकार, आणि तो बांदिवडे गावातला, कोकणातला. तर त्याला म्हणजे माझ्या दृष्टीने हा माणूस महाराष्ट्र भूषणच आहे. खूप मोठा आहे. एवढं मोठं महाराष्ट्राचं नाव केलं त्यांनी. आणि ही कला कशी आहे की साधारणपणे 800च्या सुमारास, 800-900च्या सुमारास दरबारात, राजांच्या दरबारामध्ये भिंती नसायच्या, पडदे असायचे, आणि ते विणकाम केलेले असायचे. सोन्याच्या तारा, हिरे, चांदी, सोनं असं सगळं असायचं. तर ही कला नंतर बंद झाली, कारण हे भयंकर क्लिष्ट आहे खूप, हे काम करणं खूप, आणि नाजूक काम आहे. धाग्यांची चित्रकला आहे, धाग्यांची चित्रकला आहे. आणि मग ते प्रभाकर नाईक साटमांचं पुस्तक आलं माझ्याकडे झल्लाळ करायला. खरं तर करू म्हणून मी ठेवून दिलं, ते 6-8 महिने राहिलं माझ्याकडे. शेवटी अर्जन्सी झाली, तर मी ते पुस्तक वाचायला घेतलं. म्हटलं माणूस जपानवरनं येणार आहे तर ते वेळेत आता द्यावं. वाचायला घेतलं, आणि अशी फार कमी स्क्रिप्ट असतात की जी पहिल्या पानापासून मी सुरुवात करतो आणि मग शेवटच्या पानाशिवाय थांबत नाही. खरंच ते झल्लाळ नावाचं त्यांचं आत्मचरित्र मी वाचलंय. आणि प्रभाकर नाईक साटमना मी भेटलोय पण. भेटलाय. मोठा माणूस, खूप मोठा. आणि यांचं वैशिष्ट्य काय होतं की यांनी 800 वर्षापूर्वीची कला फक्त आणली नाही, हे पेंटिंग करायची, आणि ते पेंटिंग कन्व्हर्ट करायची. आणि हे मला वाटतं सगळ्यात अवघड काम आहे. ते तसेच कोकणातनं इथं निघून आले मला चित्रकला शिकायची म्हणून. आणि इथं आल्यावर कळालं की इथं पैसेही लागतात. खूप असं जटिल कामातनं ते इथपर्यंत पोचले, आणि त्यांनी केलं सगळं ते.
अशी माणसं तुम्हाला भेटली, तुम्ही त्यांच्यावर काम केलं, खूप बोलण्यासारखं आहे. हा संवाद पुढे चालू ठेवू, तोपर्यंत थोडीशी विश्रांती. भाऊसाहेबजी, तुम्ही गुलजार साहेबांचं पण पुस्तक केलं, देवडी, मी वाचलंय, खूप छान पुस्तक आहे. त्यांचा तुम्हाला काय अनुभव आला? आणि दुसरा अनुभव तुमचा आम्हाला ऐकायचा आहे नारळीकर साहेबांच्या पुस्तकाचं. एक पुस्तक होतं देवडी नावाचं, ते काही त्यांना पटलं नाही, म्हणजे जे काही त्या आर्टिस्टनी पाठवलं होतं ते पटलं नाही त्यांना. ते अरुण शेवते एकदा माझ्याकडे आले आणि मला विचारलं की गुलजार साहेबांचं एक पुस्तक करायचं आहे, ते तुम्ही कराल का? तर कसं होतं की ही मंडळी इतकी ह्यूज आहेत ना की ते एक वेगळं आव्हान वाटतं मला की हां, आपण यांचं पुस्तक करू म्हणून. तर त्या पुस्तकाचं सगळं समजावून घेतलं मी की देवडी आहे, देवडी नावाचं पुस्तक आहे. तर देवडी म्हणजे काय की आपल्या जुन्या घरांमध्ये गावागावातनं पण देवड्या असतात, भिंतीमध्ये लावलेल्या वगैरे वगैरे, पण हे पंजाबचे. तर ह्यांना देवडी म्हणजे काय म्हणायचं? तर त्यांची देवडी म्हणजे एक वाडा असायचा आणि त्या वाड्याच्या बाहेर सरायसारखं काहीतरी असायचं की जे येणारे जाणारे असतात ते तिथं बसायचे त्या ठिकाणी आणि गप्पा मारायचे, बाबा तुझं काय, माझं काय, मी कुठे, तू कुठे, अशा त्यांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा व्हायच्या. तिथं ती देवडी. तर माझे नेहमीप्रमाणे विचार सुरू झाले की देवडी म्हणजे, समजा मी देवडी टाकली तर काय आहे त्याच्यामध्ये, की लोक म्हणतील हां ही देवडी आहे, काही जण म्हणतील बरोबर केलं आहे भाऊसाहेबांनी, देवडी केलेली आहे. पण ॲक्च्युली जेव्हा आपण एखाद्या पुस्तकाच्या गाभ्यात शिरतो ना, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की त्या देवड्या जिथं जिथं आहेत तिथं त्या माणसांचे आवाज अजूनही हवेत तरंगत असतील की मी काय बोललोय, तू काय बोललाय, हे सगळं त्या ठिकाणी कुठेतरी रजिस्टर झालेलं असतं. हे कसं रजिस्टर तुम्ही कसं दाखवणार? कोण माणूस येतो तिथं? भारतातनं सगळे जण येतात, किती वेगवेगळ्या राज्यातून आले असतील, हे आले असतील, ध्वनी, वेगवेगळे ध्वनी, तिथं ते काय काय बोलले असतील, आनंदाचं बोलले असतील, दुःखाचं बोलले असतील, हे सगळं दाखवायचं कसं, हे देवडीतनं दिसत नाही. आणि याचं पण असंच झालं, महिनाला माझी अस्वस्थता वाढत गेली, मला सुचत नव्हतं की हे सगळं कसं दाखवायचं आहे. तर ते प्रकाशक आहे म्हटल्यानंतर त्यांचा तगादा असणार की अरे ते द्या, पुस्तक झालंय, आणि हे प्रेशर वाढत जातं यातनं. तर त्यावेळी मी पेंटिंग्स करायचो, खूप खिन्नपणे बसलो होतो मी माझ्या खुर्चीवर, बाजूला सगळे ब्रश पडलेले होते, पॅलेट पडलेली होती, इझलवर कॅनव्हास लावलेला होता, ते सगळं बघत बसलो होतो मी की म्हटलं हे काय आपल्याला कव्हर अजून का सुचत नाही आहे. आणि असं बघता बघता माझी पॅलेटवर नजर गेली. त्या पॅलेटवरती मी पेंटिंग करताना अनेक रंग कालवलेले होते. आणि म्हटलं हे कव्हर झालं आपलं, की अनेक रंग एकमेकात मिसळून गेलेले आहेत आणि त्यात एक छोटंसं देवडीचं फिलिंग दिलेलं आहे. गुलजारजींना आवडलं? गुलजारजींना मी ते कव्हर पाठवलं, ते म्हणाले मुझे यही चाहिए था. हा पण माझा खूप मोठा आनंद आहे की त्यांच्यासारखा ट्युनिंग व्हावं लागतं, आणि ते झालं आपल्याकडनं. उशिरा झालं पण झालं. आणि नारळीकर साहेबांचा अनुभव? नारळीकर साहेबांचा अनुभव तो पुण्यातला आहे. त्यांचं पुस्तक आलं होतं माझ्याकडे करायला, तर ते असं अंतराळ आणि हे सगळं असं पुस्तक होतं, त्याचं कव्हर पण मी केलं होतं. तर आयुकामध्ये ते आहेत असं मला कळालं, आणि मला त्यांनी सांगितलं होतं मनोविकास की तुम्ही आयुकात जा, नारळीकरांना हे पुस्तक दाखवा, कव्हर दाखवा आणि अप्रुव्हल घ्या, मग आपण छापू. तर मी जरा भीत गेलो आयुकामध्ये. नारळीकर साहेब बसलेले होते, मी बसलो पण नाही, मी उभाच होतो. त्यांना चित्र दाखवलं, त्यांनी ते बघितलं, म्हणले बसलो. फार सुंदर झालं आहे म्हणाले कव्हर, तर ते सांग आणि तू हे कव्हर छापायला पाठव. मी बरं म्हटलं आणि लगेच उठलो, कारण ते टेन्शन त्यांच्यासमोर मी काय बोलणार इतक्या मोठ्या सायंटिस्ट समोर. पुढे तुम्हाला काय वाटतं चित्रकलेचं आणि मराठी साहित्याचं भविष्य थोडक्यात? तर काय नवीन नवीन माध्यमं येत आहेत, AI पण आले, पण AI मला वाटतं आपल्या प्रकाशन विश्वात टिकेल असं सांगता येत नाही, कारण मी ते बघितलेलं आहे. मुळात पुस्तकाचं कव्हर म्हणजे त्या पुस्तकामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा आरसा असतो, तो बरोबर,
तुम्ही AI ला कसं कन्व्हिन्स करणार की हे असंच आहे म्हणून, तर ते होत नाही. तर फार ढोबळ पद्धतीने तो AI देतो. आणि आपल्याकडचे प्रकाशक म्हणजे मी त्यांचा आभारी आहे, ज्यांनी मला एवढी कामं दिली. तर त्यांची पण एक नजर आणि एक विचार तयार झालेला असतो की मराठी पुस्तक, मराठी अभिजात वाचन वर्ग, आपला जो वाचक वर्ग आहे तो, ह्यांना काय वाटतं एकूण, आणि त्याप्रमाणे त्या पुस्तकाचं डिझाईन होतं. या सुवर्णयुगाची सुरुवात अशीच हो लवकरात लवकर अशी आपण आशा करूया आणि इथे थांबूया. भाऊसाहेब, तुम्ही इथे आलात आणि खूप मनमोकळं बोललात, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आपले खूप आभार. धन्यवाद.